नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. आपली संस्कृती बाय अनुराधा चॅनल या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मला बऱ्याच जणांनी विचारलं की काकू, घरच्या घरी जर कुंकुमार्चन करायचं असेल तर ते आम्ही कसं करायचं, त्याबद्दलच आपण आज थोडक्यात माहिती घेणार आहोत. पहिल्यांदा कुंकुमार्चन काय म्हणजे आपण बघूयात. कुंकुमार्चन म्हणजे कुंकवानी केलेलं अर्चन म्हणजेच कुंकुमार्चन. म्हणजे कुंकू देवीला किंवा आपली इच्छित जी देवदेवता असेल, ज्याच्यावर आपली अतिशय भक्ती असेल, अशा देवतेला किंवा देवाला आपण कुंकुमार्चन करतो, म्हणजेच कुंकू वाहतो. त्याला कुंकुम अर्चन असं म्हणतात. आता सध्या नवरात्र चालू आहे किंवा बऱ्याच बायका देवीला कुंकुमार्चन करतात आणि ते सुद्धा घरच्या घरी त्यांना करायचं असतं. प्रत्येक वेळेला गुरुजींना आपल्याला बोलवणं शक्य नसतं. तर घरच्या घरी कुंकुमार्चन कसं करायचं त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. आता घरच्या घरी देवीला ज्यावेळेला आपण कुंकुमार्चन करतो त्यावेळेला ते कसं करायचं, तर आपण देवीची प्रतिष्ठापना करायची, तिची पंचोपचारे पूजा करायची. देवीची स्थापना करताना अष्टदल काढायचं. अष्टदल कमल जे काढतो की नाही आपण, ते काढायचं आणि त्याच्यावर लक्ष्मीची मूर्ती किंवा लक्ष्मीची मूर्ती नसेल तर अन्नपूर्णेची मूर्ती आपण प्रतिष्ठापना तिची केली तरीसुद्धा चालते. किंवा अगदी लक्ष्मीचा एखादी छोटीशी तसबीर किंवा आपलं चांदीचं कॉईन असतं की नाही, त्याच्यावर लक्ष्मीची प्रतिमा असते, त्याच्यावर जरी आपण कुंकुमार्चन केलं तरीसुद्धा चालू शकतं. आणि समजा आपण अशा ठिकाणी आहोत की जिथे आपल्याकडे हे काहीही नाही आहे किंवा आपल्याला सहजासहजी उपलब्ध नाही, अशा वेळेला सुपारी म्हणूनसुद्धा जरी आपण लक्ष्मीची प्रतिष्ठापना केली आणि त्याच्यावर जरी कुंकुमार्चन केलं तरीसुद्धा चालू शकतं. अशा तऱ्हेने आपण आधी पहिल्यांदा ती जी देवी असेल ती आपण आपल्या ताम्हणामध्ये घ्यायची, तिला पंचामृत पाण्याने स्नान घालायचं, पुसून ती जागच्या जागी ठेवायची. पहिल्यांदा हळद कुंकू व्हायचं, धूप दीप नैवेद्य म्हणजे जे आपण पंचोपचार करतो की नाही ते सगळे करायचे. अशी पंचोपचारे पूजा केल्यानंतर आपण कुंकुमार्चन करायला सुरुवात करायची. पहिल्यांदा उजव्या हाताला समई लावायची. नंतर आपण आपले ही जी 3 बोटं असतात म्हणजे अंगठा आणि 2 बोटं याने कुंकुमार्चन करायचं. आता कुंकुमार्चन करताना ते कसं करायचं हाही प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. तर कुंकुमार्चन करताना देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत आपण कुंकू हळूहळू वाहत जायचं. म्हणजे हा अंगठा आणि ही 2 मधली बोटं या चिमटीमध्ये आपण कुंकू घ्यायचं आणि ते देवीवर आपण वाहत जायचं. याला कुंकुमार्चन करणं असं म्हणतात. आता कुंकुमार्चन आपण करतोय, पण मग त्यावेळेला मंत्र कुठलं म्हणायचं, श्री जगदंबाय नमः असं म्हटलं तरीसुद्धा चालतं. किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे असं म्हणून सुद्धा आपण कुंकुमार्चन केलं तरीसुद्धा चालू शकतं. किंवा देवीचं जे आपल्याला लक्ष्मी नमः असं म्हटलं तरीसुद्धा चालू शकतं. मुख्य आपलं मन, आपलं हृदय, आपल्या भावना या देवीच्या चरणापाशी जाणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता हे कुंकुमार्चन आपण कुठल्या कुठल्या दिवशी करायचं, तर नवरात्रात आपण रोज कुंकुमार्चन केलं तरीसुद्धा चालू शकतं. याशिवाय मंगळवार आहे, शुक्रवार आहे, पौर्णिमा आहे, महालक्ष्मी आपल्या बसतात त्यावेळेला आहे, अशा दिवशीसुद्धा आपण कुंकुमार्चन करू शकतो. कुंकुमार्चन करताना आपण हा चौरंग एक छोटासा घेतला आहे, त्याच्यावर तांदूळ आपण पसरून एक आसन तयार केलेलं आहे. त्याच्यावर आपण हे छोटं एक ताम्हण ठेवणार आहोत. त्याच्यावर आपण थोड्याशा अक्षदा ठेवलेल्या आहेत. त्यावर आपण ही लक्ष्मीची मूर्तीची स्थापना केलेली आहे. पंचामृताने तिचं स्नान करून घेतलं आहे. तिला हे आपण वस्त्र परिधान केलेलं आहे. तिला आपण हळद कुंकू वाहूयात, माळा वस्त्र वाहूयात. देवीपुढे आपण विड्याची पानं, सुपारी, दक्षिणा आणि एक फळ ठेवलेलं आहे. आपण कुंकुमार्चन करणार आहोत, त्याच्याकरता आपण एका वाटीमध्ये हे कुंकू घेतलेलं आहे, तेही आपण आपल्या समोर ठेवलं आहे. उजव्या हाताला आपण समईची प्रतिष्ठापना करून समई लावायची आहे. आता आपल्या या 3 बोटांनी आपण देवीचं कुंकुमार्चन करणार आहोत. तिच्या चरणांपासून कुंकुमार्चन आपण करायचं. इतर वेळेला आपण नेहमी देवाला कुंकू वाहताना त्याच्या मस्तकावर वाहतो, परंतु कुंकुमार्चन कुठल्याही देवाचं करायचं असेल तरी पहिल्यांदा आपण चरणांपासून सुरुवात करायची. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. या तऱ्हेने आपण 108 वेळेला किंवा 1008 वेळेला सुद्धा असं कुंकुमार्चन करू शकतो. आता हे कुंकुमार्चन कोणी करू शकतं, तर कुमारिका करू शकते, एखादी स्त्री करू शकते किंवा पुरुष मंडळीसुद्धा करू शकतात.
मग हा सांगताना सांगायचं राहिलं की गुरुपुष्यामृत आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशीसुद्धा आपण कुंकुमार्चन करू शकतो बरं का. आता हे केव्हा करावं, सकाळी करावं, दुपारी करावं का संध्याकाळी करावं. शक्यतो सकाळच्या वेळेला केलं की काय होतं की आपण शुचिर्भूत झाल्यानंतर 108 वेळेला आपण कुंकुमार्चन करू शकतो, देवीचं स्मरण करतो. थोडी शांत वेळ असेल तर आपलं पूर्ण ध्यान किंवा नामस्मरणाकडे किंवा देवीच्या चरणाशी आपलं पूर्ण लक्ष किंवा चित्त असतं. म्हणून शक्यतो शांत वेळी केलेले केव्हाही चांगलं. ज्यावेळेला आपण कुंकुमार्चन करतो त्यावेळेला आसनावर बसूनच आपण कुंकुमार्चन करू शकतो. अगदी भर दुपारी मात्र कुंकुमार्चन शक्यतो करू नये. संध्याकाळीसुद्धा दिवे लागण्याच्या आधी आपण कुंकुमार्चन करू शकतो. नवरात्रात 9 दिवस कुंकुमार्चन करणं आवश्यक आहे काय, तर असं नाही. कुठल्याही एका दिवशी, ज्या दिवशी अष्टमी आहे किंवा ललित पंचमी आहे किंवा ज्यावेळेला नवरात्र बसतं, नवरात्र उठतं, त्या दिवशीसुद्धा कुंकुमार्चन किंवा कुठल्याही दिवशी कुंकुमार्चन केलं तरीसुद्धा चालू शकतं. आणखीन काही जणांनी मला एक असा प्रश्न विचारला होता की आम्ही देवी घटावर बसवली आहे, मग तिला कुंकुमार्चन केलं तर चालेल का. तर तिच्यावरही आपण कुंकुमार्चन करू शकतो, परंतु ज्यावेळेला आपण कुंकुमार्चन करतो त्यावेळेला देवीचं पूर्ण तोंड झाकलं जाणार नाही याची मात्र आपण काळजी घ्यावी. किंवा घटावरच्या देवीचं किंवा देवघरातल्या देवीचं कुंकुमार्चन हे न करता आपण अन्नपूर्णेचं कुंकुमार्चन दुसऱ्या एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर तिची स्थापना करून तिथे केलं तरीसुद्धा चालू शकतं. अशा तऱ्हेने आपण कुंकुमार्चन कुठल्याही दिवशी आपल्या सोयीने आपण करू शकतो. नैवेद्य कुठला आता देवीला दाखवायचा, तर गूळ खोबरं आहे, दूधसाखर आहे, खीर आहे. देवीला घारगे खूप आवडतात. घारग्याचा नैवेद्यसुद्धा आपण देवीला दाखवला तरीसुद्धा चालू शकतो. आपण देवीला आपल्याकडे जे शक्य आपल्याला असेल त्याने देवीला नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालू शकतो. तर आणखीन एक असा प्रश्न असतो की आता याचं उत्थापन कसं करायचं. तर याचं उत्थापन दुसऱ्या दिवशी आपण देवीवर हळदी कुंकू व्हायचं, तिला थोडंसं हलवायचं. जे बाजूचं कुंकू असेल ते सगळं आपण एकत्र करून एका डबीमध्ये ठेवायचं. देवीची पुन्हा प्रतिष्ठापना जिथे आपली नेहमीची जागा असेल तिथे करायची. आणि मुख्य म्हणजे ते जे कुंकू आहे ते रोज आपण कधीही कामाला जाताना आपल्या कपाळाला लावून जायचं किंवा कुणालाही आपण ते कुंकू लावून जर पाठवलं तर त्याने आपली कार्यसिद्धी होते असं म्हटलं जातं. त्यामुळे कार्यसिद्धी करता हे कुंकू जरूर आपण कामाला जाताना लावून जावं. परंतु हे कुंकू देवाला परत वाहिलं तर चालतं का, तर माझ्या मते किंवा आमच्या गुरुजींनी सांगितलं की नाही, हे देवाला अर्पित केलेलं कुंकू पुन्हा आपण देवाच्या याच्यामध्ये वापरता आपल्याला येत नाही. परंतु त्याच्या छोट्या छोट्या जर आपण प्रसाद म्हणून छोट्या छोट्या पुड्या केल्या आणि आपल्या नातेवाईकांना दिल्या तर त्यांनी त्या कुंकवाचा इतर वेळेला किंवा कोणी कार्याला किंवा एखाद्या महत्त्वाच्या कामाला जात असतील त्यावेळेला ते कुंकू लावू शकतात. त्यामुळे हे कुंकू प्रसाद म्हणून आपण सगळ्यांना देऊ शकतो. आपण ज्या डबीमध्ये कुंकवाचं हे संकलन किंवा ठेवलेलं असतं ना त्याच्यामध्ये नेहमी एक कापुराची वडी ठेवावी, म्हणजे मग त्याला किडे वगैरे लागत नाही आणि ते कुंकू छान सुगंधित असं तयार होतं. परमेश्वरावर असलेली भक्ती आणि अपार श्रद्धा यामुळे आपण असाध्य गोष्टीसुद्धा साध्य करू शकतो. आणि म्हणूनच आपण परमेश्वराची जशी आपल्याला जमेल, जसं शक्य असेल त्याप्रमाणे आपण तिची पूजा करू शकतो किंवा पूजा अर्चन करू शकतो. एक मात्र नेहमी लक्षात ठेवा, मी नेहमी सांगते, कुठली गोष्ट आपल्याला माहिती आहे म्हणून आपल्याला शक्य नसेल तर अतिशय घाबरून जाऊन किंवा फार टेन्शन घेऊन कुठली गोष्ट करू नये. तुम्हाला नाही 108 वेळेला जमलं तरी 11 वेळेला 21 वेळेला जरी कुंकुमार्चन केलं तरीसुद्धा चालेल. परंतु जे कराल ते भक्तिभावाने श्रद्धेने केलं तर देवीपर्यंत आपल्या सगळ्या प्रार्थना पूर्ण होतात. बहुतेक कुंकुमार्चनाबद्दल ज्या मला शंका विचारल्या होत्या त्या सगळ्यांची उत्तरं म्हणण्यापेक्षा त्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न मी केला आहे. आणखीनही काही तुम्हाला जर शंका असतील तर नक्की मला कळवा, आपण त्यावर एक छान व्हिडिओ करूयात. आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलवर आपण अत्यंत माहितीपूर्ण असे सगळे व्हिडिओज बघत असतो आणि मुख्य ज्या आपल्या संकल्पना किंवा जे आपल्या परंपरा आहेत त्या घरगुती पद्धतीने कशा करता येतील, घरच्या घरी कशा करता येतील हे सांगण्याचा मी प्रयत्न करत असते. म्हणून नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.